नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुण्यात येणार आहेत आणि इथं ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, विद्यार्थ्यांचा या सगळ्याला कसा प्रतिसाद आहे, या सगळ्याबद्दल बोलायचंय. त्यासाठी आपल्यासोबत आहे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे उप अध्यक्ष श्वेता पाटील. श्वेता, एकतर राहुल गांधी इथं पुण्यात येत आहेत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. काय कार्यक्रम असणार आहे थोडक्यात? आम्ही असं म्हणतोय की आणि राहुल गांधी स्वतः असं म्हणतात की हा नॉन पॉलिटिकल प्रोग्राम आहे फॉर दी स्टुडंट बाय दी स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर हा कार्यक्रम असेल. हा टिपिकल जे राजकीय प्रोग्राम होता तसा प्रोग्राम नाहीये. म्हणजे याच्या आधी जर तू बघितलेलं असेल की कोटाला झाला, प्रयागराजला झाला, ते जे कार्यक्रम झाले ते असेच झालेत की थेट राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. बरं, ते विद्यार्थी कुठल्याही पार्टीचे असतात, कुठल्याही संघटनांचे असतात, त्याच्याशी संबंध नाही. मेन हेतू हा आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यावर काहीतरी कृती करणं. हे या कार्यक्रमाचं स्वरूप असेल की कुठलाही विद्यार्थी येऊ शकतो, रॅन्डम प्रश्न म्हणजे विचारले जाऊ शकतात, कन्व्हर्सेशन होऊ शकतं राहुल गांधींमध्ये आणि मुलांमध्ये. तर आम्ही ह्या कार्यक्रमाकडे असंच बघतोय की पहिल्यांदा असा काहीतरी कार्यक्रम होतोय की एक इतका मोठा लीडर येतोय आणि तो विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे, ना की कुठलं भाषण देणार आहे, ना कुठला प्रचाराचा कार्यक्रम होणार आहे की स्टेजवर नेते बसलेत महाराष्ट्राचे, असं काहीच नसतं. कम्युनिकेशन कशा प्रकारचं असणार आहे? कोणत्या मुद्द्यांवर बोलणार ते विद्यार्थ्यांशी? जे आता त्यांना देशभरात जे काही मुद्दे चालू आहेत की पेपर फुटीचा मुद्दा झाला, पेपर लीक जे होत आहे त्याचे मुद्दे झालेत, किंवा गव्हर्नमेंटच्या जागा भरल्या जाते त्याचे मुद्दे झालेत, फीचा मुद्दा झाला, असे वेगवेगळ्या मुद्द्यांवर राहुल गांधी देशभर ते अवेअर आहेत त्या सगळ्या मुद्द्यांबद्दल. काही मुद्दे महाराष्ट्रातून की पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी जे महत्वाचे मुद्दे ते मुद्दे मात्र आम्ही त्यांच्या टीमला पाठवतोय की इथले महत्वाचे मुद्दे काय आहेत. इथे पण एमपीएससीचा पेपर फुटतोय, इथे पण शिक्षक भरतीचा पेपर फुटतोय, तर त्याच्याबद्दल राहुल गांधींनी बोलावं, त्याच्याबद्दल आवाज उठवावा. आदिवासी विद्यार्थ्यांचे इथले प्रश्न आहे त्याच्याबद्दल बोलावं. असे बरेचसे प्रश्न आम्ही पाठवतो, त्यातले काही फायनलाइज होऊन ते बोलले जातील. आमची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रश्न त्यांनी घ्यावेत. टाइम लिमिट आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे काही महत्वाचे मुद्दे त्यांच्या तोंडून येतील अशी अपेक्षा आहे. तुम्ही आता जाता विद्यार्थ्यांना भेटताय, पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रॅलीज पाहायला मिळतात आम्हाला. काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे रस्त्यावर आहेत, अगदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. तर काय कशा प्रकारचा त्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? खूपच चांगला रिस्पॉन्स आहे. मी मागच्या 5 दिवसापासून आता फिरते आणि आम्हाला जे व्हॉलेंटियर जोडले गेले, म्हणजे आम्ही एनएससी व्हायचे आहोत किंवा युथ काँग्रेस किंवा काँग्रेस, याच्याशी काही कसलाही संबंध नसणारे व्हॉलेंटियर्स आमचे जोडले गेले, जे पक्षाशी संबंधित नाहीयेत, पण ते म्हणतात आम्हाला काम करायचं या कार्यक्रमासाठी. आणि आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतोय तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये एक रोष आहे. तो रोष कशाचा आहे की खूपच वाईट, म्हणजे ब्लंडर झालेलं आहे शिक्षण व्यवस्थेत, हे आपण मान्य करून टाकलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही कॉलेजला जा, काही ना काही प्रॉब्लेम आहे, असं एकही कॉलेज सापडत नाही जिथे ते सगळं आलवेल आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप बोलायचं असतं आणि ते बोलणं ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे आहे. आणि ते जेव्हा आपण सांगतो की राहुल गांधी येणार आहेत, आणि मुलं सोशल मीडियाला खूप आहेत, रील्स खूप बघतात, त्यांनी राहुल गांधीच्या आधीच्या कार्यक्रमांचे रील्स पाहिलेले आहेत. तो कार्यक्रम कसा होतोय त्यांना माहिती, त्यांना फॉर्मॅट माहिती आहे, त्याच्यामुळे ते उत्साही असतात. आणि काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून मलाही हा म्हणजे एनर्जी येते हे सगळं बघून की आपल्या नेत्याबद्दल लोक, म्हणजे आपण ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्या नेत्याबद्दल तरुण मुलांना, इथल्या जेनजीजला इतका विश्वास आहे की राहुल गांधीला आमची भाषा समजते, आम्ही त्यांना बोलू शकतो. आणि कार्यक्रमाचं स्वरूप जर म्हणाल तर जे ज्यांनी पाहिलेलं असेल, इंस्टाग्रामला असेल, युट्यूबला असेल पहिले कार्यक्रम, तर टिपिकल कार्यक्रम नसतो, थोडासा कॉन्सर्ट टाईप कार्यक्रम असतो. काही लोक डान्स करतात, काही गातात, मग राहुल गांधी एंट्री करतात. तर ही आहे जेनजीची भाषा. त्यांना खूप मोठं सांगायची गरज नाही, म्हणजे काही आम्हाला एवढ्या मोठ्या गोष्टी सांगू नका, आम्हाला सांगा, टू द पॉईंट सांगा की आमचे हे प्रश्न त्याच्यावर काय होणार आहे. आमची ही कला आहे, त्या कलेचं तुमच्या सगळ्या पॉलिटिकल याच्यात काही आहे का नाही स्थान. आम्ही रॅप करतो, पण आमच्या रॅपला तुमच्या पॉलिटिकल सगळ्या प्रोसेसमध्ये काही स्थान आहे का नाही. आणि हे स्थान राहुल गांधींनी मिळवून दिलं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, असं मला वाटतं. आणि ह्याला जर रजिस्टर करायचं असेल तर ते कसं करता येईल? रजिस्ट्रेशनची आपल्याकडे ही लिंक आहे, स्कॅनर आहे, स्कॅन करून रजिस्टर करतायत. भरपूर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आम्ही स्वतः असं हे म्हणतोय की ज्यांनी रजिस्टर केलं आणि काही जे कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांचे नाव नंबर पण आम्ही घेतोय. मुली आहे, संध्याकाळचा कार्यक्रम आहे, हा स्पेशली सांगायचं झालं तर हा गर्ल्स स्टुडंट ओरिएंटेड कार्यक्रम आहे. म्हणजे मुलं येऊ शकतात, पण सगळं प्रायोरिटी मुलींना असणार आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या मुली येणार आहेत, त्याच्यामुळे त्या सुरक्षेच्या दृष्टीने पण आम्ही त्यांचे नाव नंबर घेणं, त्या जाणार कशा आहेत, त्याचा ग्रुपने येत असतील, पुण्या म्हणजे 15-20 किलोमीटरवरून पण मुली येणार आहेत, तर त्यांची जाण्याची येण्याची व्यवस्था काय, याची सगळी काळजी घेतली जाते. स्वतः तुला आम्ही वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी तू लढतेस, मुलींच्यावर काही अन्याय झाला तर तू तिथं असतेस. तर तुला एक स्पेशली मुलगी म्हणून काय प्रॉब्लेम्स वाटतात ज्याला ऍड्रेस केलं पाहिजे काँग्रेस पक्षाने किंवा एकंदरीत समाजानेच? एज्युकेशन सिस्टीम बद्दल की ओव्हरऑलच? ओव्हरऑल ओव्हरऑलच असं आहे की रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे की तुम्ही
म्हणजे फक्त की आहे तिथे मुलींसाठी राखीव जागा आहेत असं म्हणून होणार नाही. रिप्रेझेंटेशन मुलींचं दिसलं पाहिजे, ती स्पेस त्यांना दिली गेली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल आपण सतत बोलतो, पण पब्लिक स्पेसमध्ये पण मुली म्हणजे आपण गर्दीमध्ये पण मुली सुरक्षित नाहीयेत, तर त्याच्याबद्दलचा मुद्दा आहे. पुण्यासारख्या शहरातला जर मुद्दा घेतला तर सगळे पब्लिक टॉयलेट खराब आहेत, तर ते पब्लिक टॉयलेटचा मुलींच्या पब्लिक टॉयलेटचा मुद्दा आपण उठवला पाहिजे. मुलींच्या शिक्षणासंदर्भाने म्हणजे जे काही आता घडतंय, म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आम्ही मध्ये उचलला होता की शिक्षण फ्री आहे मुलींसाठी असं म्हटलं जातं. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तर फ्रीच असतं, पण तरी इथले प्रायव्हेट कॉलेजेस त्यांच्याकडनं फी लुबाडतायत, खूप फी घेतात, त्याच्यामुळे त्यांचे शिक्षण बंद होत आहेत, त्या पोरी घरी राहत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे. म्हणजे रोज उठलं की काहीतरी बातमी आपल्याकडे येतेच आहे, सकाळ दुपार संध्याकाळ काहीतरी आहेच, लहान मुलीवर बलात्कार होतो. तर मला असं वाटतं पक्ष म्हणून मी स्वतः पण हा प्रयत्न करते की पॉलिसी लेवलला बदल होणं तर गरजेचंच आहे. त्याच्यावर आपले नेते तिथे बोलतीलच संसदेतच, पण त्याचं जे कायदे आहेत त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आपण म्हणतो त्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपला जास्तीत जास्त सहभाग राहिला पाहिजे. ती एक जी सुरक्षा व्यवस्था जी मुलींसाठी तयार केली गेली पाहिजे, त्यांना एक हँड होल्डिंग दिलं गेलं पाहिजे. एज्युकेशनच्या बाबतीत असेल, सुरक्षेच्या बाबतीत असेल, त्यांनी त्यांचा आवाज उठवावा म्हणून असेल, तर ते हँड होल्डिंगसाठी आपण काँग्रेसच्या लोकांनी सोबत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तू स्टुडंट विंगचं काम करते काँग्रेससाठी, तर स्टुडंटचे काय असे प्रश्न आहेत ज्याला ऍड्रेस करणं गरजेचं आहे? स्टुडंटचे महत्वाचे हेच प्रश्न आहेत की इथले कॉलेजेस भरमसाठ लुटमार करतात. म्हणजे आताच आम्ही सीओईपीचा जो विषय घेतला होता, सीओईपीला गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंगचं यांनी डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली 80 ते 90 हजाराच्या दरम्यान फी घेतली प्रत्येक विद्यार्थ्याकडून. आता काल ते आंदोलन झालं, त्याच्यावर आवाज उठला म्हणून ती फी परत करण्याचे आदेश आलेले आहेत. पण आता आम्ही सीओपीला गेलो तर ऑर्फन ज्या मुली आहेत त्यांची फी 3 वर्षापासून, त्यांची स्कॉलरशिप 3 वर्षापासून यांनी अडवून ठेवली आहे. कुठलाही पेपर झाला, म्हणजे मी एका समाज कल्याणच्या हॉस्टेलला गेले होते, एक मुलगी म्हटली ताई मी जेईची एक्झाम देणार आहे, पण आमचाही पेपर एकदा फुटून गेलेला आहे, भीती वाटते आता पेपर देताना. एमपीएससीचे पेपर फुटतायत, कुठे एक पेपर कॅन्सल होत आहेत. म्हणजे मुलं प्रवासात असतात, गावाकडून निघालेलं असतात, पुण्याला पेपर द्यायला येत असतात, त्यांना फोन येतो की तुमचा पेपर कॅन्सल झालेला आहे. तर हे जे म्हणजे हे एकदम बेसिक मुद्दे जे कधीच दिसत नव्हते, आता जे ज्या प्रकारे हे मुद्दे येत आहेत ना समोर, ते खूपच विचित्र आहे. तर याच्याकडे जरा सरकारनं लक्ष द्यावं. आपण स्वतः आणि आम्ही शक्य तिथे आम्ही हे सगळं बोलतोय. आणि आता काँग्रेसला कुठेतरी दिवस बदलताना दिसतात. आता मी पुण्यात जेव्हा फिरते तेव्हा एक क्रेज बघायला मिळते राहुल गांधींबद्दलची असेल, काँग्रेसबद्दल एक वेगळी आस्था निर्माण व्हायला लागली पुन्हा नव्या लोकांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना. तर हे सगळं बदलतं वातावरण, त्याच्याकडे तू कसं पाहतेस? मला असं वाटतं काँग्रेसची बदनामी, काँग्रेस काहीच नाहीये, काँग्रेस शून्य आहे, ही बदनामी मोबाईल मधून झाली होती. मी लहान होते तेव्हा, जेव्हा बीजेपीचं सरकार आलं 10वीला वगैरे असेल, आणि तेव्हा फेसबुक होतं फक्त. फेसबुकच्या माध्यमातून सगळं इतकं वाईट पद्धतीने राहुल गांधींना बदनाम करणं, सोनिया गांधींना काहीतरी म्हणणं, मनमोहन सिंगांना सोनिया गांधीचे खूप घाणेरडे व्हिडिओ, फोटो व्हायरल करणं, हे सगळं झालं. हे सरकार त्याच्यातून आलं, त्यांनी तो नरेटिव्ह सेट केला. आज ते नरेटिव्ह हाणून पाडलं इथलं जेनझी पोरांनी. त्यांना घेणं देणंच नाही काँग्रेसने काय केलं. काँग्रेस जेव्हा होतं तेव्हा आम्ही लहान होतो, आम्हाला कळत नव्हतं. आज तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की हे का चांगलं चालू नाहीये म्हणून. उद्या काँग्रेस सत्तेत आल्यावर पण ही मुलं प्रश्नच विचारतील. त्याच्यामुळे आज राहुल गांधी जेव्हा, म्हणजे मी पण जे म्हटलं की काँग्रेसची कार्यकर्ते म्हणून मलाही खूप उत्साह वाटतोय की इतकं वारं बदललेलं आहे, इतके मुलं आता राहुल गांधीला फॉलो करतात, त्यांच्या कार्यक्रमाला यायला ते इतके एक्साइटेड आहेत, मुली पण एक्साइटेड आहेत. तर ते कशामुळे आहेत की ती भाषा जी मुलांची आहे, जे महत्वाचे मुद्दे आहेत मुलांचे, एज्युकेशन, रोजगार, हे महत्वाचे मुद्दे सतत बोलणं आणि ते त्यांच्या भाषेत बोलणं, ना की मी एक लीडर आहे आणि मग असं बसेल आणि मग तुम्ही या तुमचं सांगायला. हे आपले पॉलिटिकल तसं झालेलं आहे की मग तुम्ही असं कुणाकडे गेला, मग विद्यार्थी म्हणून कुणाकडे प्रश्न घेऊन गेले, नेत्याकडे तो असं ऐकून घेईल. हा. आता तुम्ही राहुल गांधींचे व्हिडिओ असे येतात की मुली जातात, सहज बसतात, चहा पिता पिता, कॉफी पिता पिता अशा गप्पा करतात. म्हणजे जसं आपण गप्पा करतो तसं सांगायला सुरुवात करतात की राहुल जैसे हुआ था वैसे हुआ था. तर हे जे कल्चर आहे, जे कल्चरच अपेक्षित आहे, हे हायरार्की जी आहे पॉलिटिक्स मधली, ती सगळी तोडून मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहे, माझं म्हणणं महत्वाचं आहे, तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे, हे विद्यार्थी राहुल गांधींना म्हणू शकतात. तो एकच नेता कदाचित असा आहे. तुला असं वाटतं ज्या सोशल मीडियामधून राहुल गांधींची बदनामी झाली, ते सोशल मीडिया आता राहुल गांधींना प्रमोट करतोय, त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह झालेले? हो, मी म्हणते असं की हे सरकार मोबाईल मधून आलं, हे सरकार मोबाईल मधूनच जाईल. यांना हे मुलं यांना मोबाईल मधूनच उत्तर देतील. कारण की काय व्हायचं, आधी लोकांना टेक्नॉलॉजी माहित नव्हती. एखादी मॉर्फ केलेला फोटो आला की लोक खरं मानायचे की अरे बापरे, हा तर खरंच फोटो आहे, राहुल गांधीने असंच केलं वगैरे वगैरे. आता पोरं डायरेक्ट म्हणजे कुठल्या तरी पार्टीच्या, म्हणजे बीजेपीच्या पार्टीने टाकलेलं असतं की बघा हे काँग्रेसवाले असं करतात, त्याच्या खाली काँग्रेसचे नाही तर रँडम अशीच मुलं टाकतात, फॅक्ट चेक टाकतात, हे चुकीचं आहे, हा चुकीचा व्हिडिओ, चुकीचा फोटो आहे. त्यांना तुम्ही उल्लू नाही बनवू शकत, फुल नाही बनवू शकत तुम्ही त्यांना.
त्यांच्या हातात जे साधन तुम्ही वापरताय ना, ते साधनाचे मास्टर माइंड ते आहेत. म्हणजे असं म्हणतात ना की ज्या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहेत त्या शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. हे जे जेनझी मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत नाही खेळता येणार आता. हा. आणि जेनझींना आता सगळेच पक्ष त्यांच्याशी बोलताना दिसतात, अगदी भाजप असेल, काँग्रेस असेल. जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये त्या सगळ्याकडे तू कसं पाहते? कारण तुझ्या माझ्या पिढीचंच ते नेतृत्व हो. होतं. त्याच विद्यार्थ्यांनी जाऊन अगदी सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन ते विद्यार्थी आले परत. खूप खूप चांगल्या पद्धतीने मी म्हणजे मला खूप पॉझिटिव्हली मी त्या सगळ्या आंदोलनाकडे बघते. एक चांगलं म्हणजे आतापर्यंत जी भीती बसली होती ना लोकांमध्ये की बोलूच शकत नाही ह्या सरकारच्या विरोधात, ती भीती ह्या आंदोलनाने घालवली. आणि ती भीती घालवणं हे लोकशाहीसाठी खूप गरजेचं होतं. सरकार येतील जातील पण तुम्ही सरकारला प्रश्न विचारणार का नाही? आता गावागावात त्या आंदोलनानंतर गावागावात लोक मुलं व्हिडिओ करायला लागलीत, आमच्या गावातलं टॉयलेट बघा, आमच्या गावातला रस्ता बघा, आमच्या गावातली शाळा बघा. तर ही भीती सगळी गेल्यामुळे मला असं वाटतंय हे सगळ्यात मोठं यश त्या आंदोलनाचं हे की ह्या लोकांमध्ये जी भीती बसली होती की आपण ह्या सरकारविरोधात बोललो की काहीतरी होईल आणि हे काहीतरी करतील, ती भीती ह्या आंदोलनाला घालवली. आणि खूप चांगलं इम्पॅक्ट आंदोलनाचा सगळ्या देशभर गावागावापर्यंत पोहोचला. आणि जे तुझ्या माझ्यासारखी पिढी आहे, तरुण पिढी आहे, किंवा जेनझीला एका ठराविक चौकटीमध्ये बघितलं जायचं की यांना फारसं काही कळत नाही, फोनमध्ये असतात. तर ती आता त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा पण दृष्टिकोन बदलला असं वाटतं? हो हो बिलकुल बदलला. आणि त्यांचं काय आहे म्हणजे एक स्टाईल आहे. म्हणजे आता आम्ही पण काम करतो तर आम्ही काही टिपिकल नेत्यासारखं आम्हाला नाही बोलतायत किंवा व्हिडिओ तसं नाही. आम्ही पण थोडंसं एन्जॉय करत वगैरे आपली पिढी तशी आहे की थोडंसं आपण असं सगळं सिरियसनेसने नाही घेऊ शकत. तर ते तिथे झालं ना की म्हणजे एका मुलाचा एक व्हिडिओ मला खूप आवडला होता की तुम्ही आपने क्या किया, मतलब म्हणजे तुम्ही चुकीच्या जनरेशनशी पंगा घेतला. तुम्ही जर समजा मिलेनियलशी पंगा घेतला असा बिचाऱ्यांना 9 to 5 जॉब होता. पण आम्हाला काहीच काम नाहीत ना, आम्ही तर कॉलेजला आहे. बरं कॉलेज संपल्यावर तुम्ही आम्हाला नोकऱ्या पण देत नाही, आम्ही रिकामेच आहेत, आम्ही येऊनच बसू आंदोलनाला. स्वतःला जॉब नाहीये, स्वतःला काम नाही याचं ह्युमर त्यांनी तयार करणं ही म्हणजे ते टीकात्मक न घेता त्याला भारी आहे की ही तुमची चूक आहे, त्याला आम्ही काय करणार आहे, मग तो आम्ही आमच्यासाठी इथे येऊनच बसू, आम्ही आमच्यासाठी लढूच. तर ह्या ज्या पद्धतीने हे सगळं झालं ते एक इंटरेस्टिंग सगळं झालं असं मला वाटतं. राहुल गांधी येत आहेत महाराष्ट्रात आणि आपण यशवंतरावांच्या पुतळ्याच्या समोर आहोत. सो महाराष्ट्र, यशवंतरावांचा महाराष्ट्र येत्या काळात कसा बदलेल असं तुला वाटतं या सगळ्या गोष्टी? यशवंतरावांनी म्हणजे यशवंतराव चव्हाणांचाच म्हणजे ओळखच तशी आहे महाराष्ट्राची. त्यांनी जे स्वप्न पाहिलं महाराष्ट्रासाठी आणि ते स्वप्न पेरलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केला, इथे किती वाईट आणि द्वेष पसरवायचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रात प्रेमाचं, त्यागाचं, हार्मनीचं, बंधुभावाचं, एकामेकाबद्दल करुणा असण्याचं एक म्हणजे एक ती आपली परंपरा आहे जी यशवंतराव चव्हाणांपासून चालत आलेली आहे. राजकारण एका बाजूला पण महाराष्ट्र म्हणूनची महाराष्ट्र धर्म एका बाजूला असं आपण जे म्हणतो तो म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे. आणि मला असं वाटतं की आता कदाचित असं आहे की तरुण मुलांना यशवंतराव चव्हाण किती फक्त मीडियातून जेवढे माहिती तेवढे माहीत झालेले असतील. पण यशवंतराव चव्हाण यांनी जे पेरलं, त्यांनी प्रेमाची भाषा पेरली, त्यांनी करुणेची भाषा पेरली, त्यांनी मायेची भाषा पेरली, त्यांनी समानतेची भाषा पेरली. ती भाषा मात्र इथल्या मुलांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे संपवून टाकता येणार नाही. त्यांचा आता ते आपल्या पाठीशीच आहेत, खरंच तसं पाठीशीच आहेत. तर यांचा वारसा संपवून टाकता येणार नाही, कुणालाच येणार नाही. आणि त्या वारशालाच पुढे घेऊन म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे. खूप चांगलं काहीतरी होईल. एक आपण म्हणतो ना एक पायाभरणी, एक बीज रोपणी जी होते की ह्या सगळ्या काही मागच्या काळात झालेली आहे ती आपण पुढे घेऊन जाऊ. आणि तू आणि मी ग्रामीण भागातून होतो, आपण जरी आता पुण्यात बोलत असू तर तुझ्या गावाकडे पण असं काँग्रेस बद्दलचं मत लोकांचं बदललंय की आता हळूहळू त्याची सुरुवात झाली असं वाटतं? हळूहळू सुरुवात झालीये. म्हणजे तेच म्हणतो की निगेटिव्हिटी इतकी नॅरेटिव्ह लोकांच्या मेंदू तुम्ही काबीज करून घेतलाय. लोकांना खरं खोटं बघायची सवयच लावली नाही. आता जेव्हा हळूहळू लोकांच्या स्वतःच्या घरापर्यंत यायला, कधीतरी दिल्लीला आंदोलन झालं, दिल्लीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, पंजाबच्या आपल्याला त्याची झळ पोचत नाहीये, मेले तर मेले शेतकरी, अशी अवस्था अशा मानसिकतेत आपण असतो. किंवा तिकडे विद्यार्थी आंदोलन करतायत, तिथे आपल्या घरातला विद्यार्थी नाही, त्याच्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. आता काय झालं, ह्या सरकारने शेतकऱ्याचं जे काही नुकसान केलं, म्हणजे शेतकऱ्याची प्रचंड अवस्था वाईट आहे गावाकडे. म्हणजे एक तर त्याचं पिकत नाही, पिकलं तर विकलं जात नाही, त्याला भाव नाहीये. नंतर आमच्याकडे मागच्या वर्षी खूप पाऊस झाला आणि खूपच नुकसान झालं शेतीचं. त्याची जी आता हे मिळायला पाहिजे होती त्याच्या नुकसानीच्या बदल्यात नुकसान भरपाई ती अजूनही मिळालेली नाहीये.
म्हणजे अजूनही शेतकरी त्या तहसीलदारांकडे खेपाच घालतात की ती नुसते आकडे सांगून देतात, त्याचं नुकसान भरपाई अजूनही अकाउंटला आलेली नाहीये. रस्त्याचे प्रश्न आहेत, शाळेचे प्रश्न, महागाई प्रचंड वाढली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना आणली आणि दुसरीकडे भावच्या भाव वाढवून ठेवलेत गोष्टींचे, हे बायकांना आता कळायला लागले. लाडकी बहीण योजनेमधून पण निवडणुकीच्या वेळेस सर्रास सगळ्यांना पैसे वाटले, आता कितीतरी बायकांचे नावच कट करून टाकले, ते पण बायकांना कळायला लागलेलं आहे. एमएससीबीने नवीन मीटर, ते कोणा अदानीचं कंपनी चालवावी म्हणून नवीन मीटर गावाकडे बसवले. नवीन मीटरचं 2-2 हजार रुपये बिल येतंय, जे बिल आधी 500 रुपये असायचं. विचार कर, एका ग्रामीण भागातल्या मजुरी करणाऱ्या माणसाने 2,000 रुपये लाईट बिल भरायचं कसं काय? मग हा त्याच्या घरातला प्रश्न आहे. ही झळ पोहोचली, मग त्यांना कळायला लागलं हे सरकार आपलं सरकार नाहीये. गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा मुद्दा आहे. सगळे हॉस्पिटल असे म्हणजे मरणासन्न अवस्थेत आहे, कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कोणी त्यांच्याकडे बघत नाही. म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारातले पण आणि जिल्हा परिषदच्या अधिकारातले पण सगळे सरकार तसे पडलेले आहेत. एकदा सलाईनला म्हणजे एकदा माणूस आजारी पडलं आणि टायफॉइड झाला, म्हणजे साधा काहीतरी झालेलं आहे, त्यासाठी 3 दिवसाच्या सलाईन आणि रक्त चेकअप आणि गोळ्या औषधी याच्या 4,500 ते 5,000 रुपये खर्च होतो एका माणसाचा. 3,500-4,000 रुपये सलाईनलाच लागतात 3 दिवसाच्या सलाईनला. तो एक मजुरी करणारा किंवा एक मध्यमवर्गीय शेतकरी माणूस कसं काय तेवढे पैसे आणेल? एका महिन्याला 5,000 रुपये. एक जण तर आजारी पडूनच जातं, गावाकडे सगळं घाण आहे, पावसा पाण्याचं मच्छर साठलेले असतात, त्याच्या आजारी पडण्याच्या शक्यता वाढतात. तर हे जिव्हाळ्याचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण, आपल्या घरातलं लाईट, आपल्या घरात येणारी साखर, आपल्या घरात येणारा सिलेंडर, हे प्रश्नांची झळ आता पोचायला लागली. आणि हळूहळू लोकांना कळायला लागलं की ही जी जुमलेबाजीपणा करतात, जाहिराती मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात, अच्छे दिन आएंगे म्हणतात, ते काही खरं नाहीये, कारण की आमच्या घराजवळ तर काही अच्छे दिन येत नाहीये. तर हे तुम्ही खोटं कधीपर्यंत, म्हणजे नेरेटिव्ह जरी पसरवलं तर तुम्ही कधीपर्यंत खोटं? आता मला जर सांगितलं, तू जर सांगितलंस की खूप चांगले दिवस आहे, इथल्या लोकांना रोज काजू बदाम खायला मिळतात, इथल्या लोकांना खूप चांगलं पंचपक्वान्न रोज मिळतंय, मी तुझ्यावर 1 महिना विश्वास ठेवेल, 2 महिने ठेवेल, 6व्या महिन्यात मी काय म्हणेल, पण मी तर भाकरी आणि भाजीच खाते ना, माझ्या घरापर्यंत मला चेक करते जाऊन एकदा, असं आहे का खरं? मला तर मिळतच नाहीये. मला तर उलट रोजच्या भाजी भाकरीसाठी पण कष्टच करावे लागताय, ती पण नीट येत नाही घरापर्यंत. तर खोटं तुम्ही जास्त वेळ नाही, खोट्यावर राजकारण करू नाही शकत जास्त दिवस. तुम्हाला लोकांशी खरंच बोलावं लागेल, खरेपणानं संवाद साधावा लागेल, त्यांचे प्रश्न समजूनच घ्यावे लागतील, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून समजून घ्यावे लागतील, तेव्हा हे लॉंग टर्म चालेल. श्वेता, तू काँग्रेसचे नेता म्हणून आहे, तर एक विद्यार्थिनी म्हणून किंवा एक महिला म्हणून या कार्यक्रमाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत राहुल गांधी जेव्हा येतील तेव्हा? माझ्या अशा एकतर काही अपेक्षा होत्या, त्या ऑलरेडी राहुल गांधींनी पूर्ण केलेल्या आहेत. मी जेव्हा काँग्रेसची कार्यकर्ती पण नव्हते, मी याच्यात गेले होते आपलं भारत जोडो यात्रेमध्ये, आणि भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी ज्या प्रकारे मुलींना भेटायचे, स्वतःची मैत्रीण असल्यासारखं, बहीण असल्यासारखं, स्वतःच्या घरातले ते जे मनमोकळेपणाने कन्व्हर्सेशन मुली करू शकायच्या ना, ते राजकीय नेत्यांशी करता येत नाही. तर तो एक मुद्दा मला फार इंटरेस्टिंग वाटतो की इतक्या मोकळेपणाने तुम्हाला तुमच्या कुठल्याही नेत्याशी बोलता आलं पाहिजे. तू लहान आहे का मोठा आहे हा आडपडदा न ठेवता किंवा जेंडरचा आडपडदा न ठेवता ते सेफ वाटणे एखाद्या पुरुष नेत्यासोबत, ते झालं तर ते ऑलरेडी झालेलं आहे, ती माझी इच्छा. तर मला फक्त आता एवढंच वाटतं की म्हणजे ही खरं तर आमची जबाबदारी आहे की आता राहुल गांधी येतील, राहुल गांधी प्रश्न समजून घेतील, मुली पण मनमोकळे, म्हणजे मग ही जास्तीत जास्त मुलींनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं वातावरण तिथे क्रिएट झालं पाहिजे. आणि मुलींनी जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांवर नंतर काम झालं पाहिजे. ती जबाबदारी मग आम्ही सगळे मिळून घेऊ. सोशल मीडियावर राहुल गांधींना खूप ट्रोल केले गेले, पण आता त्यांची इमेज बदलताना दिसते. त्यांच्या विरोधात फारशा कमेंट्स दिसत नाहीत, त्यांना अगदी पॉझिटिव्ह, त्यांचं कौतुक करणाऱ्या किंवा ते अगदी क्रश झाले थोडक्यात मुलींची, असं म्हणायला हरकत नाही. तर अशामध्ये कशी त्यांची इमेज बदलली, तुला काय त्याच्यातले पॉइंट्स वाटतात की ज्यामुळे राहुल गांधीची इमेज अशी बदलतात? आधी काय होतं, आधी फक्त हे फेसबुक आणि हा मीडिया होता, काय म्हणतं आपला न्यूज चॅनलचा मीडिया. न्यूज चॅनलने तर बंदच केलं होतं राहुल गांधींचं सगळं दाखवणं. आणि जे व्हिडिओज यायचे फेसबुकला ते मॉर्फ करून यायचे, ती टेक्नॉलॉजी खूप पैसा त्यांनी खर्च केला, 1,000 कोटी रुपये खर्च केले. तेव्हा त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी, पैसा त्यांच्याकडे होता म्हणून ते खर्च करत होते. हळूहळू काय झालं की राहुल गांधींनी न्यूज चॅनल्सवरच्या भरोशावर राहणं सोडून दिलं. त्यांना जे काही म्हणायचं त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतील, त्यांच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून सांगतील. मग इकडे मॉर्फ केलेला पण व्हिडिओ आला व्हॉट्सअपला, तरी मुलं इकडे जाऊन चेक करायचे ना युट्यूबला की पूर्ण व्हिडिओ काय आहे का. मग हळूहळू ती मानसिकता बदलत जाते, ते व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतात, लोकांना कळत जातं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की नुसतं तुम्ही हवेतल्या गप्पा केल्या, किती पण हवेतल्या गप्पा केल्या की तुम्ही एखाद्याचं जवळचे नाही होऊ शकत, क्रश नाही होऊ शकत. तुम्हाला त्या लोकांचे जवळचे मुद्दे जे आहेत ते खरंच समजून घ्यावे लागतात, आणि ती ताकद त्या माणसामध्ये आहे.
जितक्या शांतपणे तुम्ही त्यांचे सगळे व्हिडिओ बघा, जितक्या शांतपणे तो समोरच्या माणसाचं ऐकून घेतो, हातात हात घेतो, त्या डोळ्यात बघतो. आता ते रिक्षावाल्यांशी बोलतात, कुठल्याही मजुराशी बोलतात. आता त्यांचा एक व्हिडिओ मी पाहिला, असं जाता जाता एका कटिंगच्या दुकानात घुसलेत सलूनवाल्याशी, आणि त्याला लगेच बोलता बोलता त्यांच्याकडून त्याचे मुद्दे काढून घेते, किती तास काम करतो, किती तुला पैसे मिळतात. तर हे मीडियासाठी नाही करत ना ते. म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे की एखाद्या नेत्याने कुठल्या तरी माणसाच्या घरी जेवायला जाणं झोपडीत, आणि मग त्याचं असं त्याचा मी झोपडीत जेवायला आलोय असं दाखवणं, हे दाखवणं त्या माणसाकडे नाहीये. ती कदाचित मला असं वाटतं की स्वतःच्या आजीला ज्या माणसाने असं सरणावर मेलेलं पाहिलं, त्यांच्या वडिलांचं आज हे आहे, तर ती कणव आणि तो जिव्हाळा लोकांबद्दलचा ते तिथून आलेलं असावं. तो वारसा त्यांना तिथून मिळालाय. मला वाटतं क्वचित एखादाच नेता असतो ज्याला 56व्या वर्षी पण अगदी क्रश म्हणून मुली त्यांच्याकडे पाहतात. सो राहुल गांधी पुण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त मुलींनी जाऊन त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद साधावा. तुमचे प्रश्न राहुल गांधींपर्यंत पोहोचायला हवे, त्यासाठी या कार्यक्रमात जरूर सहभाग घ्या.